नमस्कार. फोनिक्स म्हणजे नक्की काय? बऱ्याच पेरेंट्सकडून ऐकायला मिळतं, फोनिक्स क्लास, आमची मुलं फोनिक्स क्लासला चालली आहेत. तर काही जण म्हणतात, आम्हीही इंग्रजी शिकलोच आहोत. आम्हाला कधी फोनिक्स क्लास लावण्याची गरज नाही वाटली. हे काय नवीन फॅड आहे? तर पहा, फोनिक्स म्हणजे काय? अक्षरांच्या आवाजाची ओळख. मग मराठीमध्ये फोनिक्स असतं का? मराठीमध्ये फोनिक्सची गरज नाही का लागत? तर आपण एक शब्द घेऊया, आई. आता मी जेव्हा आई म्हणते किंवा लिहिते तेव्हा मी अक्षर आ म्हणून लिहिणार आणि अक्षर ई म्हणून लिहिणार. म्हणजे जिथे अक्षराचा आवाज आणि अक्षराचं नाव एकच आहे. त्याच्यामुळे मराठीमध्ये फोनिक्सची गरज भासत नाही. जेव्हा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, आपण जेव्हा लहान मुलांना शिकवतो, ए फॉर ॲपल. आता हाच ए जेव्हा CAT कॅटमध्ये गेला तर तो आ साऊंड करतो. जेव्हा CAR कारमध्ये गेला तर तो आ असा साऊंड करतो. आणि हाच ए लेटर जेव्हा CAKE केकमध्ये गेला तर ए असा आवाज करतो. इथे एकच लेटर 3 वेगवेगळे आवाज देत आहे. इंग्लिशमध्ये जसे आपण लिहितो, जसे आपण प्रनाउन्स करतो, त्यानुसार हे आवाज बदलले जातात. फोनिक्समध्ये प्रत्येक अक्षराचे म्हणजे लेटरचे साऊंड्स, 2 अक्षरं एकत्र येऊन बनणारा वेगळा साऊंड किंवा लेटर्स ब्लेंड करून वाचण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. फोनिक्सचे रूल्स शिकवले जातात, ज्यामुळे मुलांना स्पेलिंग्स तयार करूनही लिहिता येतात. आपण जेव्हा इंग्रजी शिकलो, तेव्हा जवळजवळ ऑलमोस्ट 100% आपण स्पेलिंग्स पाठ करूनच शिकलो. पण इथे जेव्हा फोनिक्स शिकतात तेव्हा मुलांना 80 ते 85% स्पेलिंग्स तयार करून लिहिता येतात. मग जे उरलेले 10 ते 15% स्पेलिंग्स आहेत, ज्यांना आपण ट्रिकी वर्ड्स म्हणून म्हणतो, ते फक्त पाठ करावे लागतात. म्हणजे आपले जे 100% होते ते प्रमाण फोनिक्समुळे 10 ते 15%वर येऊन पोहोचलं आहे. फोनिक्समुळे मुलांचे उच्चार अचूक किंवा स्पष्ट येतात आणि मुलांना स्पेलिंग्स तयार करूनही लिहिता येतात. मग तुमचं काय म्हणणं आहे? फोनिक्स क्लास मुलांना जॉईन करायला हवा की नको? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.